पवित्र जो है नाम वो, महान जो है नाम वो, सृष्टि जो है नाम वो, पवित्र जो है नाम वो, पवित्र जो है नाम है, महान जो है नाम वो, सृष्टि जो है नाम वो, पवित्र जो
धन्यवाद. प्रभूच्या अथोर नावाला, सांगली विश्वासी मंडळीला आणि जे सर्व प्रियजन महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून एकत्र जमलेले आहेत त्या सर्वांना सप्रेम सलाम. प्रियानो, आपण या पॅन्डेमिक काळामध्ये एका वेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमधून जात आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये टिकून राहणं हे एक आव्हानात्मक काम आहे. ही एक चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि आज त्या चॅलेंजिंग गोष्टीकडे मी तुम्हा सर्वांचं लक्ष वेधू इच्छित आहे. तत्पूर्वी मला खूप आनंद वाटला बंधू प्रीतम यांचं गाणं ऐकून. त्याच्याविषयी मला सांगायचंय. त्या दिवशी मी बंधू शेखर यांचा आवाज ऐकला, मी थक्क झालो. आज माझ्या मनामध्ये विचार आला, ये तो बाप से बेटा सवाई निकला. असा नकळतपणे माझ्या मनामध्ये विचार आला. परंतु नंतर माझ्या मनात दुसरा आवाज आला, अरे नाही, हे तसं नाहीये. हे पवित्र आत्म्याने दोघांना वेगवेगळे सुंदर आवाज दिलेले आहे. बंधू शेखर यांचा आवाज हा वेगळा आहे आणि त्याचा लिहाज वेगळा आहे आणि त्यामध्ये एक जबरदस्त भारदस्तपणा आहे. आणि बंधू प्रीतम यांच्या आवाजाची ढब वेगळी आहे आणि अगदी लयबद्ध आणि सुंदर असा त्यांना देवाने आवाज दिलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो चिंटू मी बघितला, तो कोणाचा मुलगा आहे? ब्रदर प्रीतम, तुमचा मुलगा आहे का? हॅलो, तुमचा माईक ऑन करून जरा मला सांगा बरं, त्या मुलाचं नाव काय? जो इतका छान ऑर्गन वाजवत होता, कीबोर्ड वाजवत होता, त्या मुलाचं नाव काय बरं? समजू शकेल का मला? इतकं सुंदर वाद्य वाजवणारा तो मुलगा. खरोखर मी देवाचे उपकार मानतो. एक कुटुंब, शालोम. ओके, शालोम, खूप सुंदर अशा रीतीने तू कीबोर्ड वाजवला आणि मला खूप आनंद वाटतो. मी पाहिलेला इतका सुंदर रीतीने वाद्य वाजवणारा म्हणजे माझ्या दृष्टीत आलेला पहिलाच मुलगा असेल कदाचित. फक्त 11 वर्षाचा आहे ब्रदर. 11 वर्षाचा. व्हेरी नाईस. 11 वर्षामध्ये त्याने एवढी मोठी झेप घेतली, एवढी मोठी भरारी घेतली, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अजून टीनेज मध्ये सुद्धा त्याने प्रवेश केलेला नाही, त्या मानाने खूप मोठी भरारी आहे. कीप इट अप शालोम, आणि देवा तुझं सहाय्य करो आणि तुम्हा सर्वांकडून देवाचा अशाच रीतीने गौरव होत राहो. आणि फार सुंदर गीताचा आस्वाद दिला बंधू प्रीतम आणि सर्वांनी ते एन्जॉय केलेलं आहे आणि त्याबद्दल आपण देवाच्या त्रिवार पवित्र नावाला धन्यवाद देऊया. प्रियानो, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की या पॅन्डेमिक मध्ये प्रभूला समोर ठेवून जीवन जगणं हे खरोखर एक चॅलेंजिंग गोष्ट आहे, आव्हानात्मक गोष्ट आहे. आणि आज मला मोशेच्या जीवनातून तुमच्या पुढे काही महत्वाच्या गोष्टी ठेवायच्या आहेत. 4 महत्वाच्या गोष्टी, 4 महत्वाचे सत्य, 4 महत्वाचे चॅलेंजेस मला तुमच्या पुढे ठेवायचे आहेत. आणि हे चॅलेंजेस आपण फक्त ऐकणार नाही प्रियांनो. आपल्याला देवाचं वचन ऐकायला खूप आवडतं आणि खरोखर ही खूप चांगली गोष्ट आहे, हा चांगला वाटा आहे, नो डाऊट. आणि त्यामध्ये जे लोक सहभागी झालेले आहेत त्यांना 100 मार्क द्यायलाच पाहिजे, कारण तुम्ही तुमचा वेळ बाजूला ठेवून, इतर कामं बाजूला ठेवून वेळ प्रभूसाठी काढलेला आहे आणि वेळ खंडून घेतलेला आहे. प्रभूच्या चरणाजवळ येऊन तुम्ही बसलेला आहात आणि खरोखर ही चांगली गोष्ट आहे, खूप उत्तम गोष्ट आहे आणि त्याबद्दल मी मनापासून देवाचे उपकार मानतो. परंतु हे येथवर थांबता कामा नये. जे आपण वचन वाचतो प्रियांनो, त्या वचनाने आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे, त्या वचनाने आमच्या जीवनाची उलथापालट व्हायला पाहिजे, त्या वचनाने आमच्या जीवनाचा कायापालट व्हायला पाहिजे. आणि तो तेव्हाच होईल जेव्हा आपण त्या वचनानुसार पावलं टाकायला शिकू, त्या वचनानुसार आम्ही देवाचं गौरव करायला शिकू, आम्ही प्रभूला अनुसरायला शिकू आणि
जे धडे आपण शिकतो ते धडे आपण अंमलात आणायला शिकू, तेव्हाच देवाचं गौरव होऊ शकेल प्रियानो. आणि आज आम्हाला ते करायचंय. आपण 4 गोष्टी फक्त शिकणार नाही मोशेच्या जीवनातल्या. ही आव्हानं आपण मोशेसारखं पेलण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रियानो. आणि मला तुम्हाला हे आवर्जून सांगायचंय प्रियानो, आपण क्रियाशील लोक बनूया. आपण देवाच्या वचनावर अंमलबजावणी करणारे लोक बनूया. लोकांना, आमच्या कुटुंबातील लोकांना, आमच्या मंडळीतील लोकांना आमच्यातील बदल दिसून येणं हे फार गरजेचं आहे प्रियानो. आणि जर हा बदल दिसून आला, प्रभूला आवडणारा बदल, प्रभूला प्रसन्न करणारं जीवन, तर आमचं जीवन सार्थक झालं असं मी म्हणेन. तर या मोशेच्या विषयाकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला काही शास्त्र भाग वाचायला सांगणार आहे. आणि आज मला तुमची मदत लागणार आहे. तुम्ही शास्त्र भाग उघडावेत, बायबल उघडून पटापट वाचावं. ज्याला बायबल मधले वचन सापडतील आपला माईक ऑन करा कृपा करून, आणि माईक ऑन करून तुम्ही देवाचं वचन वाचावं अशी माझी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती आहे. ज्याला सापडेल त्याने पटकन आपला माईक ऑन करा आणि देवाचं वचन वाचा अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. आपल्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी 3 वचनांमधून एक सत्य तुमच्या पुढे ठेवणार आहे आणि मग त्यानंतर आपण मोशेच्या जीवनाकडे वळणार आहोत. तर आपण आता त्या 3 वचनाकडे वळूया. कोणीतरी अनुवादाचं पुस्तक त्याचा 30वा अध्याय त्यातलं 19वं वचन काढून पटकन वाचावं. खूप सुंदर वचन आहे. अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय 19वं वचन. अनुवाद 30:19. ज्याला सापडेल कृपा करून त्यांनी ते वचन वाचा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आकाश व अनुवाद पृथ्वी 30:19. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. ओके, थँक्यू ब्रदर. आकाश आणि पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन आणि मरण आणि आशीर्वाद आणि शाप मी तुझ्या पुढे ठेवले आहेत. परमेश्वराने प्रियानो 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत. जीवन आहे, मरण आहे, आशीर्वाद आहे, शाप आहे. आणि कोणापुढे ठेवल्या होत्या? त्या विधर्मी लोकांपुढे ठेवल्या होत्या का? मूर्तीपूजक लोकांपुढे ठेवल्या होत्या का? नाही. ज्या लोकांना देवाने खंडून घेतलं, त्या वलांडण्याच्या यज्ञ पशुच्या रक्ताच्या द्वारे, अशा लोकांना, आपल्या प्रियजनांना त्याने मोशेच्या द्वारे हे चॅलेंज केलं आणि त्याने सांगितलं की आकाश आणि पृथ्वी याला साक्षी आहे. याचा अर्थ पृथ्वीवरची सत्ता, अंधाराची सत्ता आणि आकाशातली सत्ता हे तुम्हाला पाहत आहेत. या गोष्टीचं तुम्ही भान ठेवा. जगातले लोक तुम्हाला पाहत आहेत, या गोष्टीचं तुम्ही भान ठेवा. आणि त्या लोकांना तुम्ही साक्षी आहात. आकाश आणि पृथ्वीला तुम्ही साक्षी आहात. ते जर तुम्ही चुकलात आणि जर तुम्ही चुकीची निवड केली तर ते तुमच्या विरुद्ध साक्ष देतील, असा त्याचा अर्थ आहे. जगातले लोक तुमच्या विरुद्ध साक्ष देतील, अंधाराच्या सत्ता तुमच्या विरुद्ध तोंड उघडतील, तुमच्या विरोधात बोलतील. आणि दूत जे तुम्हाला पाहत आहेत त्यांना सुद्धा आश्चर्य वाटेल की देवाने एवढं पराक्रमाचं कार्य केलं, पण हे लोक देवाशी निष्ठ राहिलेले नाहीत, एकनिष्ठ राहिलेले नाहीत. तर देवाला असं म्हणायचंय, तुम्ही भान ठेवा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गातला देव तुम्हाला पाहते, तो आकाशातून पाहते, तो तुमच्या हृदयातले, मनातले, भावनेतले, विचारातले सगळे तरंग जाणतो. देवाला सर्व काही ठाऊक आहे. आणि देव म्हणतो की मी तुमच्यापुढे 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत, तुम्ही योग्य निवड करा. आणि तो हे सुद्धा सांगतो की तुम्ही कोणत्या गोष्टीची निवड करून घ्यायला पाहिजे. तो असं म्हणतो जीवनाची निवड करून घ्या. याचा अर्थ त्याला असं म्हणायचंय, तुम्ही आपल्यासाठी जीवन निवडा, तुम्ही आपल्यासाठी आशीर्वाद निवडा, तुम्ही आपल्यासाठी ख्रिस्त निवडा, तुम्ही आपल्यासाठी वधस्तंभाचा मार्ग निवडा, तुम्ही जगाला ठोकर मारा आणि जग जे आहे त्याला तुम्ही लाथाडा आणि देवाचा मार्ग तुम्ही निवडा. तुम्ही योग्य निवड करा, तुम्ही योग्य चॉईस करा. ओके, दुसरं वचन आपण पाहूया, यहोशवाचा 24वा अध्याय आणि 15वं वचन. आणि बहुतेक घरांमध्ये या वचनाच्या पाट्या असतात आणि तुम्ही ते सुद्धा कोणीतरी वचन वाचू शकता. यहोशवा 24:15.
यहोशुवाचा 24वा अध्याय 15 वचन, आणि खास करून त्याचा शेवटचा जो भाग आहे त्यावर आपण जास्त फोकस करणार आहोत. त्यातून हा विचार आपण घेणार आहोत. कोणीतरी वाचा बरं ते वचन. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची, किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवांची. मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. ओके, हे सेकंड चॅलेंज सुद्धा, थँक्यू ब्रदर, थँक्यू व्हेरी मच. आणि हे सेकंड आव्हान सुद्धा इस्रायल लोकांनाच देण्यात आलं. पहिलं आव्हान मोशेच्या द्वारे दिलं, दुसरं आव्हान यहोशुवाच्या द्वारे देण्यात आलं. आणि प्रियांनो, हे आवाहन जे आहे ते स्वीकारण्याचं निवड इस्रायल लोकांपुढे ठेवण्यात आली. आणि त्यांना सांगण्यात आलं, परमेश्वराची सेवा करणं हे तुम्हाला गैर वाटत असलं तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा. आणि आजच तुम्हाला सुद्धा ठरवायचंय कोणाची सेवा मला करायची आहे. आणि त्याच्या शेवटच्या भागामध्ये म्हटलेलं आहे, यहोशुवा त्याचा स्वतःचा निर्णय सांगत आहे, मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार. प्रियांनो, जो बोलत आहे तो आपला कित्ता ठेवत आहे. आणि प्रियांनो, आम्ही जेव्हा जगापुढे येतो, आम्ही ख्रिस्ताविषयी सांगतो, तेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये, तेव्हा जग आमच्यामध्ये ख्रिस्ताचा कित्ता बघायला पाहतं. आणि ते हे पाहू इच्छितं, खरोखर हे लोक जसं आम्हाला ख्रिस्ताविषयी सांगतात तसं जीवन यांच्यामध्ये आहे का. जेव्हा तुम्ही घरामध्ये सांगता तेव्हा तुमच्या कुटुंबातले लोक हे पाहतात. आणि प्रियानो, हे फार महत्वाचं आहे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि हे आवाहन आम्हाला देवाच्या वचनातून देण्यात आलेलं आहे आणि ते आम्हाला पेलायचंय. मोशेने आधी सांगितलं, मग यहोशुवाने सांगितलं, आणि आता एलिया सुद्धा सांगत आहे. पहिले राजे त्याचा 18वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये एलिया बघा काय म्हणतो. पहिले राजे 18:21 वाचा बरं कोणीतरी. पहिले राजेचं पुस्तक काढा, 18वा अध्याय काढा, 21वं वचन काढा, आपला माईक ऑन करा आणि कृपा करून हे वचन वाचा. पहिले राजे 18:21. एलिया सर्व लोकांच्या सान्निध्यात येऊन म्हणला, तुम्ही दोह मतामध्ये कोठोर लटपटाल. परमेश्वर हा देव असाल तर त्याच्या भजनी लागा, बाल हा देव असाल तर त्याच्या भजनी लागा. लोकांनी त्यास एक शब्दाने उत्तर दिले नाही. ओके, थँक्यू ब्रदर, थँक्यू व्हेरी मच. आता या ठिकाणी एलिया लोकांना चॅलेंज देत आहे. आणि त्या काळामध्ये पुष्कळ लोक हे बाल दैवताच्या मागे लागलेले होते आणि बालाचे ते भक्त झाले होते. आणि प्रियानो, त्या लोकांना एलिया सांगत आहे आणि समस्त इस्रायलला तो सांगत आहे. सर्व लोकांच्या समोर येऊन, त्यांच्या सानिध्यामध्ये येऊन, त्यांच्या पुढे उभा राहून एलिया म्हणाला, तुम्ही 2 मतांमध्ये कोठपर्यंत लटपटणार? कोठपर्यंत तुम्ही 2 मतांमध्ये लटपटणार? 2 दगडांवर कोठपर्यंत पाय ठेवणार? कधी इकडे, कधी तिकडे, कधी तिकडे, कधी तिकडे, कधी ख्रिस्ताकडे, कधी जगामध्ये, कधी जगामध्ये, कधी ख्रिस्तामध्ये, असं कोठपर्यंत चालणार? परमेश्वर जर देव असला तर त्याच्या भजनी लागा, आणि बाल हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. चॉईस क्लिअर करा, तुमची निवड स्पष्ट समोर ठेवा. जर परमेश्वर तुमचा देव आहे तर परमेश्वराला समर्पित व्हा, परमेश्वराला वाहून घ्या, प्रभूच्या मागे चाला. आणि जर बाल देव असला, त्याचं देव पण तुम्हाला दिसलेलं असलं, तो मुक्तिदाता, उद्धार करता प्रभू आहे, तो निर्माण करता आहे आणि त्याने उद्धार दिलेला आहे, तो जिवंत आणि सत्य आहे, असं जर तुम्हाला दिसलं तर मग बालाच्या मागे खुशाल जा. पण तुमची निवड तुम्ही स्पष्टपणे करा. आणि त्याचा एंड असा केलेला आहे त्या वचनाचा, लोकांनी त्याला एका शब्दानेही उत्तर दिलं नाही, कारण त्यांना निवड करायची नव्हती. ते चॅलेंज त्यांना स्वीकारायचं नव्हतं, ते आवाहन त्यांना स्वीकारायचं नव्हतं. प्रियानो, आज तुम्हाला तोंड बंद ठेवता येणार नाही. आज तुम्हाला उत्तर द्यावं लागणार. मला नाही, बंधू शेखर लोंढे यांना सुद्धा नाही, सांगली मंडळीतल्या लोकांना सुद्धा नाही. तुम्हाला उत्तर द्यायचंय महान प्रभूला.
आपल्या उद्धारक प्रभूला, ज्याला तुम्ही आपल्या उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलेला आहे, त्याला तुम्हाला उत्तर द्यायचंय. आणि तो हा प्रश्न विचारत आहे, तुम्हाला तुमचं हे दोन मतांमध्ये लटपटणं मी खपवून घेणार नाही, असं देव सांगत आहे. तुम्ही तुमची चॉईस क्लिअर करा. प्रियानो, ही महत्वाची गोष्ट आहे आणि हा महत्वपूर्ण विचार आपण घेऊन आता आपल्या विषयाकडे येत आहोत. प्रियानो, बघा, देवाने मनुष्य जो निर्माण केला तो या क्षमतेने निर्माण केला की त्याला निवड करता यावी. आणि फक्त माणसांमध्येच ही निवड करण्याची कॅपॅसिटी आहे, लक्षात घ्या. ही कॅपॅसिटी प्राण्यांमध्ये नाहीये, पक्ष्यांमध्ये नाहीये. प्रियानो, आणि देवाने निवड करण्याच्या क्षमतेसह मनुष्य निर्माण केलेला आहे. तुम्ही देवाची निवड करू शकता किंवा देवाला तुम्ही धुडकावून लावू शकता. आणि देवा आदाम आणि हवा यांना देवाने निर्माण केलं तेव्हा देवाने आज्ञा दिली आणि त्या आज्ञेत राहणं म्हणजे देवाची निवड करणं होतं. परंतु आम्ही पाहतो आदाम आणि हवा यांनी आज्ञा मोडली आणि त्यांनी देवाला नाकारून टाकलं. त्यांनी देवाची निवड केली नाही, त्यांनी सैतानाची निवड केली. आणि प्रियानो, आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये देवाने तुम्हाला परत संधी दिली. आज तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची निवड करू शकता किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारण्याची निवड करू शकता, कारण ही कॅपॅसिटी दिलेली आहे. आणि ही निवड जी आहे ती तुम्हाला रोज आणि रोज करायची असते. प्रियांनो, आणि ती निवड सार्थ आहे की नाही हे तुम्हाला देवाच्या वचनांवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ते ठरतं. देवाची इच्छा जेव्हा तुम्ही पूर्ण करता तेव्हा ते ठरतं. देवाच्या आज्ञा तुम्ही पाळता तेव्हा ते कळून येतं. प्रियानो, म्हणून ख्रिस्ताला तुम्ही आपला तारणारा म्हणून निवडलं, ही पहिली निवड झाली आणि ती महत्वाची निवड आहे. ती जगातील प्रत्येक व्यक्तीला करायची आहे, कारण त्यामुळे तुमची इटर्नल डेस्टिनी म्हणजे अंतिम ध्येय ठरतं. आणि प्रियानो, ते ठरल्यानंतर रोज आणि रोज तुम्हाला ख्रिस्त निवडायचं आहे. जर ख्रिस्त तुम्ही निवडला नाही तर याचा अर्थ असा झाला तुम्ही ख्रिस्ताला नाकारलं, तुम्ही ख्रिस्ताला धुडकावून लावलं. प्रियानो, ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. आणि ख्रिस्ताला निवडलं हे कसं समजतं? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तेव्हा समजतं. ख्रिस्ताला नाकारलं हे कसं समजतं? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळत नाही तेव्हा तुम्ही ख्रिस्ताला नाकारलं. प्रियानो, आणि त्यामुळे देव खिन्न होतो. परंतु देव इतका चांगला आहे की देव पुन्हा संधी देतो आम्हाला त्याच्या मागे चालण्याची. आणि प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला ख्रिस्त निवडायचा असतो, तुम्हाला देवाची इच्छा निवडायची असते, तुम्हाला देवाचा मार्ग निवडायचा असतो. आता दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे निवडीच्या बाबतीमध्ये, जशी तुम्ही निवड करता तसे तुम्हाला परिणाम भोगावे लागतात. लक्षात घ्या, जर तुम्ही योग्य निवड केली तर सुपरिणाम तुम्हाला भोगावे लागतील. जर तुम्ही अयोग्य निवड केली तर तुम्हाला दुष्परिणाम भोगावे लागतील. म्हणून जीवन आणि मरण याच्या सोबत आशीर्वाद आणि शाप असे शब्द वापरलेले आहेत. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेऊया प्रियांनो, की जशी तुम्ही निवड करा तसे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला भोगावे लागतील. आणि ही रोजची निवड आहे प्रियांनो. आणि प्रियांनो, तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे या निवडीच्या बाबतीमध्ये, ती सुद्धा फार महत्वाची आहे. जशी तुम्ही निवड कराल तसं तुमचं कॅरेक्टर बनत जातं, तसं तुमचा स्वभाव बनत जातो, तसं तुमची वर्तणूक बनत जाते, तसं तुमच्या जीवनाचं चित्र निर्माण होत जातं, तशी तुमची प्रतिमा बनत जाते, तसं तुमचं व्यक्तिमत्व बनत जातं. ह्या 3 महत्वाच्या गोष्टी आहेत प्रियांनो, त्या आम्ही लक्षात ठेवणं फार 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 आवश्यक आहे. तुमच्या निवडीवर तुमचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. योग्य निवड केली तर योग्य व्यक्तिमत्व बनतं, योग्य तुमची वर्तणूक असते आणि तुमचा स्वभाव योग्य असतो. तुम्ही हवेसे वाटता, देवाची प्रसन्नता तुमच्यावर असते, देवाला तुम्ही प्रिय ठरता. पण जर तुम्ही योग्य निवडी केल्या नाहीत तर त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर असतो. तुमच्या जीवनात शांती राहत नाही, तुमच्या जीवनामध्ये विकृती दिसते, विकार दिसतात आणि द्वेष दिसतो, घृणा दिसते, निंदा नालस्ती दिसते, तिरस्कार दिसतो आणि सगळ्या अधर्माच्या वाईट गोष्टी दिसतात. जगी लोकांसारखं तुमचं जीवन बनून जातं प्रियांनो. तर ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्याकडे आम्ही लक्ष देणं फार फार गरजेचं आहे. तुम्ही पहिला निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला रोज ख्रिस्ताची निवड करायची असते. पहिला निवड म्हणजे ख्रिस्ताची निवड, नवीन जन्माची निवड. आणि त्यानंतर
तुम्हाला रोजचे निर्णय घेण्यासाठी देवाकडे पाहायचं असतं प्रियांनो. आणि तेव्हा आम्हाला समजतं आणि जगाला समजतं की तुम्ही ख्रिस्तामध्ये जगता की जगामध्ये आहात. आणि ही महत्वाची गोष्ट आहे ज्याकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आता बघा, जे तारण पावलेले लोक आहेत त्यांच्यासाठी निवड अगदी स्पष्ट असते आणि ते देवाला निवडतात, ते ख्रिस्ताला निवडतात, ते पवित्र आत्म्याची इच्छा जाणून घेतात, ते आज्ञा पालनाचा मार्ग निवडतात आणि ती देवाची इच्छा निवडतात आणि ते त्या निवडीमध्ये चालत राहतात. त्यांच्या सुरुवातीच्या निवडीला म्हणजे ख्रिस्ताची जी निवड केलेली आहे त्याला ते न्याय देत राहतात प्रियांनो. आणि तुम्हाला मग या निवडीमध्ये आणखी पुढे जायचं असतं आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाची निवड करायची असते आणि जगाच्या गोष्टींना तुम्हाला धुडकावून लावायचं असतं प्रियांनो. आणि जग जेव्हा हे पाहतं तेव्हा मग जगाला कळतं की हे लोक ख्रिस्ताचे अनुयायी आहेत आणि हे लोक जगाला धुडकावून लावणारे आहेत आणि हे जगिक लोक नाहीत, हे जिवंत देवाचे उपासक आहेत, हे लोक खरे आराधक आहेत, हे जगाला कळतं प्रियांनो. आणि देव आमच्या जीवनातून त्याचं गौरव करायची आम्हाला रोज संधी देतो. आज तुम्हाला ती संधी मिळालेली आहे. प्रभू आला नाही आणि आम्ही जिवंत असलो तर उद्या सुद्धा ती संधी मिळेल, परवा सुद्धा ती संधी मिळेल, प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईपर्यंत कदाचित संधी मिळेल किंवा या जगामध्ये आम्ही असताना आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत तुम्हाला संधी मिळेल. मला असं म्हणायचंय, तुम्ही ही संधी गमावू नका प्रियांनो. मोशेने ती गमावली नाही आणि तशी तुम्हाला सुद्धा ती संधी गमावायची नाहीये. आणि प्रियांनो, आज आम्ही मोशेच्या जीवनाकडे पाहणार आहोत. मोशेने 4 निवडी केल्या आणि फार महत्वाच्या निवडी आहेत आणि त्या 4 निवडींकडे आज आपण लक्ष लावणार आहोत. मी विनंती करतो, कोणीतरी इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 24वे वचन वाचावं. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 24वे वचन. आपण एक एक गोष्ट पाहणार आहोत आणि अगदी बारकाईने वाचा आणि सगळ्यांनी लक्ष द्या, आपापल्या बायबलमध्ये पहा आणि मग आपण या विषयाकडे आणि या मुद्द्यांकडे आपण वळणार आहोत. आपला माईक ऑन करा आणि वाचा पटकन. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोचा पुत्र म्हणविण्याचे विश्वासाने नाकारले. ओके, थँक्यू ब्रदर. मोशे प्रौढ झाल्यावर त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. पहिली गोष्ट, मोशेने केलेली पहिली चॉईस आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, आपल्याकडे या इब्री लोकासपत्राच्या 11व्या अध्यायामध्ये वेगवेगळी उदाहरणं आहेत. जर तुम्ही 24व्या वचनापर्यंत आलात, पहिल्या वचनापासून 24व्या वचनापर्यंत, तर तुम्हाला ती वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतात आणि देवाच्या लोकांनी केलेल्या निवडी तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्यांनी कसे देवाचे मार्ग निवडले ते तुम्हाला पाहायला मिळतं. हाबेलाने काय केलं? हाबेलाने परमेश्वराचा मार्ग निवडला आणि त्याने काईनापेक्षा उत्तम अर्पण त्याने देवाला सादर केलं आणि तो देवाच्या पसंतीस उतरला. काईन देवाच्या पसंतीस उतरला नाही कारण त्याने योग्य मार्ग निवडला नाही, योग्य चॉईस केली नाही, योग्य अर्पण आणलं नाही. मग आपण हनोकाच्या जीवनाकडे येतो आणि हनोकाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो हनोकाने योग्य मार्ग निवडला आपण पाहतो आणि तो मार्ग होता देवाबरोबर चालण्याचा. बाकीच्या लोकांनी, जगातल्या इतर लोकांनी त्यावेळेच्या काळामध्ये हजारो, लाखो, कदाचित करोडो लोक असतील, आम्हाला माहिती नाही किती लोक असतील, छोटस जग ते असेल. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या जगातील इतर लोकांनी परमेश्वराच्या बरोबर चालण्याचं नाकारलं आणि आम्हाला पाहायला मिळतं त्याचा परिणाम सुद्धा. हनोकाला देवाने उचलून घेतलं आणि तो नाहीसा झाला आणि बाकीचं जग जे आहे त्याचा परिणाम आम्ही पाहतो. ते लोक बुडून गेले आणि नोहाच्या जलप्रलयामध्ये त्यांनी योग्य निवड न केल्यामुळे ते बुडून गेले. आणि या पृथ्वीवर देवाच्या समक्षतेमध्ये चालणारा हनोक, त्याला प्रत्यक्ष देवाच्या समक्षतेमध्ये घेण्यात आलं.
ही गौरवी गोष्ट आहे. त्यानंतर आम्ही नोहाचं सुद्धा उदाहरण पाहतो. त्यानंतर आम्ही अब्राहमाचं उदाहरण पाहतो. बायबलमध्ये अब्राहमाचं उदाहरण दिलेलं आहे त्यानंतर. आणि आम्ही पाहतो की अब्राहमाने देवाचा मार्ग निवडला आणि त्याने विश्वासाने जीवन जगण्याचं ठरवलं. ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्या काळातल्या लोकांनी, त्याच्या बरोबरीच्या लोकांनी हा मार्ग निवडला नाही. मेसोपोटेमिया मधील लोकांनी हा मार्ग निवडला नाही किंवा कनानातील लोकांनी तो मार्ग निवडला नाही आणि मग त्या लोकांचा नाश झाला आम्ही पाहतो. त्याच्यानंतर इसाहाक, याकूब यांच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही तेच पाहतो. त्यांनी देवाचा मार्ग निवडला, त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाचं फळ त्यांना त्यांच्या जीवनामध्ये मिळालं. ते आशीर्वादित झालंय. आणि जे विधर्मी लोक होते त्यांनी हा मार्ग निवडला नाही प्रियांनो, आणि आम्ही पाहतो की त्यांचा नाश झाला. आणि ही महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. मग आम्ही मोशेकडे येतो आणि मोशेच्या जीवनामध्ये जसं बंधूने आता वाचलं, मोशे प्रौढ झाला आणि त्याने फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेण्याचं विश्वासाने नाकारलं असं आम्ही पाहतो. आणि देवाच्या लोकांबरोबर त्याने दुःख सोसण्याचं ठरवलं ते आम्ही पाहतो. मोशेने देवाचा मार्ग निवडलेला आम्ही पाहतो आणि ही गौरवी निवड मोशेने केलेली आहे. मोशेने योग्य गोष्टी निवडलेल्या आम्ही पाहतो. आणि या ठिकाणी मोशेची पहिली निवड तुम्ही पाहता, मोशेची पहिली निवड, आणि ती निवड आहे जगाच्या आकर्षणाच्या विरुद्ध केलेली, जगाच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध केलेली, जगाचा मान मरातब त्याच्या विरोधात केलेली. आता बघा, मोशेची स्टोरी जर तुम्ही पाहिली तर मोशेच्या जन्माच्या वेळेला फारोने फरमान काढलं होतं इस्रायली मुलांना नष्ट करण्याचं, आणि त्याने पाण्यात बुडवून नष्ट करण्याचं फरमान काढलेलं होतं, नाईल नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचं, आणि ती बालके मारून टाकण्याचं त्यांना फरमान काढलेलं होतं फारोने. आणि तुम्हाला आठवत असेल, ज्या लोकांनी निर्गमाचं पुस्तक वाचलेलं आहे त्यांना माहिती असेल की कशा रीतीने त्याच्या आई वडिलांनी मोशेला वाचवायचं ठरवलं आणि कसं त्याला एका टोपलीमध्ये टाकलं आणि त्या टोपलीमध्ये त्यांनी त्या बाळाला ठेवून मग ती टोपली कशी त्या नाईल नदीमध्ये सोडली आणि तिथे फारोची कन्या आलेली होती आणि तिच्या बरोबर आणखी तिच्या सोबतीनी होत्या, आणि मग त्यांनी ते बाळ पाहिलं आणि मग कशी मिरियाम त्या बाळाच्या बरोबरच होती, आणि मग ते बाळ फारोच्या मुलीने घेतल्यानंतर कसं मिरियामने सांगितलं की या बाळासाठी मी दाई शोधू का, आणि मग कशा रीतीने त्याने आपल्या आईचं नाव सुचवलं आणि न समजू देता की ही माझी आई आहे, आणि मग त्या फारोच्या मुलीने मोशेला दत्तक घेतलं, आणि मग तो दत्तक घेतल्यानंतर तो त्या फारोच्या राजवाड्यामध्ये कशा रीतीने वाढला ते आम्हाला पाहायला मिळतं. पण जेव्हा दत्तक घेण्यात आलं तेव्हा मला असं वाटतं की 10 ते 12 वर्षापर्यंत हा मोशे आपल्या आई बरोबर होता, लक्षात घ्या. आणि त्या काळामध्ये त्याच्या आईने त्याला चांगलं ट्रेन केलं, त्याला चांगलं घडवलं. 10 वर्ष 12 वर्ष फार महत्वाची आहे. मला नेमकं माहिती नाही कुठल्या वर्षी मोशेला त्याच्या आईने फारोच्या दरबारामध्ये सादर केलं असेल ते ठाऊक नाही, परंतु कमीत कमी 10-12 वर्षाचा तिला पिरियड मिळाला असेल, कदाचित 8 वर्षाचा पिरियड मिळाला असेल, कारण तोपर्यंत त्याचं दूध तोडण्यात आलं नाही आणि तिने चलाखीने, चतुराईने, धूर्तपणे तो जो पिरियड आहे, तो जो काळ आहे तो उपयोगामध्ये आणला, आणि तिने त्याला सांगितलं, अब्राहमाविषयी सांगितलं असणार, इसाकाविषयी सांगितलं असणार, याकोबाविषयी सांगितलं असणार, योसेफाविषयी सांगितलं असणार, आणि त्याने ख्रिस्तामध्ये इस्रायल लोकांना असलेली महान आशा त्याच्याविषयी त्याच्या आईकडून ऐकलेलं असणार, आणि त्याच्या आईने त्याला नीतिमत्वाचे सिद्धांत शिकवले असणार, आशीर्वादाचा मार्ग शिकवला असणार, जीवनाचा मार्ग शिकवला असणार, आणि तिने देवाचा मार्ग शिकवला असणार. तिने बऱ्याच गोष्टी ज्या काही तिने शिकल्या होत्या अब्राहम, इसाहाक, याकूब यांच्याकडून आणि तिच्या कानापर्यंत आलेल्या होत्या. तोपर्यंत नियमशास्त्र वगैरे काही नव्हतं, परंतु जितकी तिला माहिती होती त्या सगळ्या गोष्टी तिने मोशेला ट्रेन केलं.
आणि पालकांनो, आई वडिलांनो, जे तुम्ही ऐकत आहात ते तुम्ही याकडे विशेष लक्ष द्या. मी आमच्या असेंब्लीमध्ये इयोबाचं पुस्तक सध्या शिकवत आहे आणि इयोबाच्या जीवनातून सुद्धा आम्ही शिकलो की इयोब आपल्या लेकरांसाठी होमार्पण करायचा आणि फार महत्वाची गोष्ट आहे, तो त्यांच्या पुढे दाखवायचा, त्यांना हे दाखवायचा की देवाला पापाचा तिटकार आहे आणि देव जे होमार्पण म्हणजे ते सगळं अर्पण भस्म होऊन जायचं. आणि प्रियांनो, नोहाला क्षमा करा, इयोबाला हे त्यांना दाखवायचं होतं की जर हे अर्पण नसतं तर त्या यज्ञ पशु ऐवजी तुम्ही भस्म झाला असता, देवाची आग तुमच्यावर पडली असती आणि तुम्ही भस्म झाला असता. आमच्या लेकरांना हे शिकवण्याची गरज आहे. पापाची दाहकता त्यांना कळली पाहिजे, पापाचा वाईटपणा, त्याचा किळसवाणेपणा त्यांना कळला पाहिजे आणि ते बिंबवण्याचं कार्य पालकांचं आहे, ते संडे स्कूल टीचरचं नाही. लक्षात घ्या, लोक म्हणतात आमच्या असेंब्लीमध्ये संडे स्कूल नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. नाही, ते पालकांचं आहे. पालकांनो, तुम्ही कसं जीवन जगता, काय संस्कार करता, काय तुम्ही मुलांवर बिंबवता, कसं बोलता, कसं वागता, काय चॉईसेस करतात, ते मुलं बघतात. आणि त्या बाळावर, मोशे बाळावर त्याच्या आईने किती सुंदर संस्कार केले आणि त्याचा परिणाम आम्ही या ठिकाणी पाहतो. विश्वासाचं बीज कुठल्या तरी टप्प्यावर पेरलं गेलं आणि असं म्हटलेलं आहे, त्याने विश्वासाने फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेण्याचं नाकारलं. आणि प्रियांनो, तो जेव्हा फारोला सादर करण्यात आला, 10 वर्षाचा असेल, 12 वर्षाचा असेल, माहिती नाही, बायबलमध्ये ते काही दिलेलं नाहीये. डायरेक्ट 40 वर्षाचा मोशे आमच्या पुढे सादर करण्यात आलेला आहे. आणि त्या 40 वर्षाच्या दरम्यान म्हणजे 12 ते 40 किंवा 10 ते 40, 28 ते 30 वर्ष मध्ये गेली असणार. त्या काळामध्ये तो मिस्राच्या सर्व विद्यांमध्ये प्रवीण झाला आणि त्याला मिस्राच्या विद्या शिकवण्यात आल्या, मिस्राचे संस्कार त्याच्यावर करण्यात आले आणि मिस्राची युद्ध कला त्याला शिकवण्यात आली, मिस्राचे मार्ग त्याला शिकवण्यात आले, मिस्राच्या रीतीभाती त्याला शिकवण्यात आल्या. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जग काहीही शिकवो, काहीही बिंबवो, जे तुम्ही लहान मुलाच्या मनावर बिंबवता ते पुसून टाकण्याची ताकद जगातल्या कुठल्याही शिक्षणामध्ये नाही. आणि त्याचं अगदी ठसठशीत उदाहरण जर काय असेल तर मोशे. प्रियांनो, फार महत्वाची गोष्ट आहे आणि आम्हाला ही शिकणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या फारोच्या राजवाड्यामध्ये तो राजकुमार म्हणून वाढला आणि त्याच्या दिंपीला किती सरदार असतील आणि किती सिक्युरिटी असेल आणि किती घोडे असतील, किती रथ असतील, पुढे रथ, मागे रथ, तुतारी फुंकली जात असेल राजकुमार येतो तेव्हा. आणि तुम्हाला माहिती आहे का, कितीतरी गोष्टीमध्ये तो सराईत होता आणि एक राजेशाही जीवन त्याच्या वाट्याला आलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, 40 वर्षाचा झाला मोशे आणि मोशेने पाहिलं, 40 वर्षाचा मोशेने, की एक मिस्री मनुष्य त्याच्या इब्री भावाला फार वाईट रीतीने वागवत आहे आणि फार वाईट रीतीने तो त्याला ट्रीटमेंट देत आहे आणि तो त्याला मारत आहे. आणि मग मोशेला ते पाहवलं नाही आणि त्याच्या मनामध्ये तीव्र राग निर्माण झाला आणि तो अन्याय त्याला सहन झाला नाही. त्या इजिप्शियन माणसाला, त्या मिस्री माणसाला त्याने मारून टाकलं आणि त्याने आपली चॉईस, आपली निवड ही पक्की करून टाकली. मला देवाच्या मार्गाने चालायचे, मला ख्रिस्ताच्या मार्गाने चालायचे, मला नीतिमत्वाच्या मार्गाने चालायचे, मला मिस्र्याच्या मार्गाने चालायचं नाही. त्याने त्या मिस्र्याला मारून एक गोष्ट उघड केली, एक गोष्ट स्पष्ट केली की मिस्राची प्रतिष्ठा, मिस्राचा मान मरातब, मिस्राचं वैभव हे मला नकोय. आणि ते त्याने लाथाडून टाकलं. मला फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घ्यायचं नाही. मी या गुलामांसाठी उभा राहणार, मी या गुलामांच्या बाजूने उभा राहणार, मी या गुलामांच्या पक्षाचा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मोशेने फारो विरुद्ध, त्याच्या यंत्रणेविरुद्ध, त्याच्या राज्याविरुद्ध,
त्याच्या सेनेविरुद्ध, त्याच्या एकंदरीत सिस्टम विरुद्ध त्याने बंड पुकारलं आणि त्याने आपला स्टँड त्याने घेतला, आपली भूमिका त्याने घेतली आणि ती भूमिका होती, मी फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेणार नाही आणि मी या गरीब, पिसलेल्या, गांजलेल्या आणि रगडलेल्या इस्रायल लोकांच्या पक्षाचा आहे आणि मी या गुलामांच्या पक्षाचा आहे आणि त्याला कितीतरी मोठी किंमत भरावी लागणार आहे. त्याने प्रतिष्ठा, मान, सन्मान, प्रसिद्धी या पॉवरफुल गोष्टी आहेत, लक्षात ठेवा, फार पॉवरफुल गोष्टी आहेत. कोणाला नकोय प्रतिष्ठा? आणि प्रतिष्ठा मिळवून, मान मरातब मिळवून, प्रसिद्धी मिळवून जगातले उत्तमातले उत्तम लोक भ्रष्ट झालेले आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या मोशेच्या दिमतीला सगळ्या गोष्टी होत्या, परंतु त्याने त्या सर्व गोष्टी लाथाडून टाकल्या, नाकारून टाकल्या. जगाचं आकर्षण त्याने झुगारून टाकलं. तो म्हणाला, नाही पाहिजे मला ही प्रतिष्ठा, नाही पाहिजे मला हा मान मरातब, नाही पाहिजे माझ्या मागे पुढे घोडे, नाही पाहिजे मला तो फारोचा राजवाडा. माझे लोक हे गुलाम लोक आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याची ही पहिली चॉईस होती, त्याची ही पहिली निवड होती प्रियांनो. तो जगाच्या त्या प्रतिष्ठेला भुरळला नाही, त्याची भुरळ त्याला पडली नाही प्रियांनो, त्याच्या जाळामध्ये तो फसला नाही प्रियांनो. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हेच सांगत आहे लूक 9:23 मध्ये. लूक 9:23 मध्ये असं तो म्हणतो की ज्या कोणाला माझ्या मागे यायचंय त्याने पहिलं स्वतःला नाकारायचं, नंबर 1. दुसरी गोष्ट, त्याने आपला वधस्तंभ वाहायचा, तो सुद्धा दररोज वाहायचा. आणि तिसरी गोष्ट, त्याने मला अनुसरायचं. जणू काही मोशेने ख्रिस्ताची वाणी पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात ऐकली. त्यावेळेपर्यंत हे काय नव्हतं. लूक 9:23 हे फार शेकडो वर्षांनंतर ते देण्यात आलं. पण तुम्हाला माहितीये का, त्याने निवड अगदी स्पष्ट केली. त्याने स्वतःच मनाचं ऐकलं नाही, स्वतःला नाकारलं, त्याने धुडकावून लावलं सगळं आणि त्याने आपला वधस्तंभ व्हायचं ठरवलं. त्याने देवाच्या नियमाला अनुसरायचं ठरवलं. काय चॉईस आहे प्रियान, काय निवड आहे. आज किती लोकांना हे जड जातं. आज जग किती लोकांना पाहिजे असतं, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला राजा बनायचंय. लोकांना राजा बनायचंय, पृथ्वीवर स्वर्ग स्थापन करायचंय. त्यांना वाटतं तो स्वर्ग तो आहेच नाहीये, इकडेच लोकांना स्वर्ग स्थापन करायचंय. इकडे महाल पाहिजे, इकडे श्रीमंती पाहिजे, इकडे प्रतिष्ठा पाहिजे, आणि जो तो जगाच्या मागे लागेल. त्यानं मोशे सारखी निवड करणं मामूली गोष्ट नाहीये, मामूली गोष्ट नाहीये. त्याला सिंहाचं काळीज लागतं आणि ते सिंहाचं काळीज फक्त दावीद वंशाचा सिंह देऊ शकतो, यहुदा वंशाचा सिंह देऊ शकतो. आणि तो सिंह आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्या सिंहाचं काळीज ज्याच्याकडे आहे तो जगाचा मान मरातब प्रतिष्ठा त्याला मोशेसारखा धुडकावून लावतो. मी माझ्या प्रभूच्या लोकांबरोबर चालणार, मग काही माझ्या वाट्याला येऊ, किती दारिद्र्य येऊ, किती अडचण येऊ, मला त्याची पर्वा नाहीये. मी स्वतःला नाकारतो, मी माझा वधस्तंभ वाहतो आणि मी ख्रिस्ताला अनुसरतो. प्रियानो, ही पहिली चॉईस तुम्हाला करायचं जगाच्या आकर्षणाच्या विरोधामध्ये. प्रियानो, किती महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, कोणीतरी वाचा बरं त्याच्या पुढचं वचन, इब्री लोकास पत्र 11 अध्याय 25 वचन. कोणीतरी वाचा बरं. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवांच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. ओके. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, आणि ती आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले. पसंत म्हणजे त्याने चॉईस केली, त्याने निवडलं. आणि त्याने काय निवडलं? मला पापाचे क्षणिक सुख नकोय. त्याने, आम्ही पहिली गोष्ट पाहिली, त्याने जगाचं आकर्षण
धुडकावून लावलं आणि ते मान मरात प्रतिष्ठा प्रसिद्धी याच्या विरोधामधलं होतं आणि या सर्व गोष्टी होत्या ते जगाच्या भुलवणाऱ्या गोष्टी आहेत ते त्याने धुडकावून लावलं. आम्ही दुसरी गोष्ट पाहतो त्याने जगाच्या अभिलाषा धुडकावून लावल्या. जगाचं आकर्षण धुडकावून लावलं. महालाचं राजवैभवाचं आकर्षण त्याने धुडकावून लावलं. आता दुसरा मुद्दा आम्ही पाहतो त्याने जगाच्या अभिलाषा धुडकावून लावल्या आणि ही मोशेने केलेली दुसरी चॉईस होती, दुसरी निवड होती प्रियांनो. त्याने जगाच्या अभिलाषांकडे पाठ फिरवली. कुठल्या अभिलाषा? पापाच्या अभिलाषा. माहितीये तुम्हाला पाप खूप मजेशीर आहे आणि पाप करायला खूप मजा येते. लक्षात घ्या, पाप माणसाला ते लुभावतं. असं हिंदीमध्ये शब्द आहे लुभावना लगता है. खूप आवड वाटते, हवं असं वाटतं प्रियांनो आणि त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट आहे. लोक थिएटरमध्ये जातात, लोक वेश्यागमन करायला जातात, लोक व्यभिचार करतात, त्यांना गंमत वाटते प्रियांनो, त्यांना आनंद मिळतो त्याच्यामध्ये त्यांना थ्रिल मिळतो. ते म्हणतात इसमें मजा है, इसमें गट्स है. अरे तेरे को बॉयफ्रेंड नहीं है क्या? अरे तेरे को गर्लफ्रेंड नहीं है क्या? अभी तूने मजा नहीं लिया दुनिया का? तुझी मजा लुटली नाही का जगाची? अरे मजा लूट जगाची, त्यात मजा आहे. तू काय मुख्य मजा गमावून टाकलेली आहे. हे जगाचं सिस्टम सांगतं आम्हाला. ही सैतानाची डॉक्ट्रिन आहे, लक्षात ठेवा. पण तिथे एक शब्द वापरलेला आहे, हे क्षणिक आहे. फार महत्वाचं आहे. अंडरलाईन करा, गोल करा, मार्करने मार्क करा किंवा भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहा. हे क्षणिक आहे. क्षणिक, क्षणिक, क्षणभंगूर. इंग्लिशमध्ये त्याला मोमेंटरी म्हटलेलं आहे. टेम्पररी आहे ते, काय फायद्याचं नाहीये प्रियांनो. योब असं म्हणतो दुर्जनाचा जय जयकार अल्पकालिक असतो. तो जय जयकार करतो, हे मी जिंकलो, त्याला वाटतं आपण काहीतरी मिळवलं. आणि योग 20:5 मध्येच म्हटलेलं आहे अधर्म्याचा आनंद क्षणिक असतो, दुर्जनाचा जय जयकार अल्पकालिक असतो. क्षणिक आहे प्रियांनो. ते कोणाला समजलं? मोशेला समजलं. बघा मोशे फारोच्या राजवाड्यामध्ये वाढला, त्याने काय काय प्रकार बघितले असेल. कारण मूर्तीपूजक लोक, व्यभिचाराचं थैमान, चारी बाजूला व्यभिचारी, सगळे व्यभिचारी लोक आणि त्या राजवाड्यामधल्या त्या स्त्रिया त्या किती विचित्र असतील माहिती नाही. अर्धनग्न स्त्रिया आणि त्या फारोच्या राजवाड्यामधल्या आणि त्यांचा तो तिथे नंगा नाच चालू असणार, काय 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 प्रकार चालू असणार. राजवाडा म्हटल्यानंतर काय कमी आहे हो, तिथे सगळा सैतान खाना होता तो. पण तुम्हाला माहितीये का, जराही मोशे तस की मस झाला नाही. काय माणूस होता हा. किती महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. सगळं त्याच्या दिमतीला होतं. त्याने हुकूम केला असता, त्याच्या मागे रांग लावली असती आणि तुम्हाला माहिती आहे का त्याच्या सरदारांनी रांग लावली असती स्त्रियांची आणि काय काय गोष्टी चालतात जगामध्ये. आज तुम्ही पहा जगातले राज्यकर्ते कसे प्रकार करतात आणि काय काय घाणेरड्या गोष्टी घडतात. कारण सगळी भरभराट त्याच्या हाताशी होती आणि सगळ्या गोष्टी होता. पॉवर होती मेन म्हणजे त्याच्याकडे. आणि विकेट लोक जे असतात ना त्यांच्याकडे पॉवर असते. आणि प्रियानो आम्ही जगामध्ये पाहतो हे लोक सुखी वाटतात, धनवान असतात, हेल्दी आणि वेल्दी पीपल. आणि तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे लोक म्हणतात की यांचं काहीच वाईट होत नाही आणि ते एकदम सिक्युअर वाटतात, एकदम सुरक्षित वाटतात. त्यांच्या पार्टीज होतात आणि ते अत्याचार करतात, अन्याय करतात. पण तुम्हाला माहितीये बायबलमध्ये एक वचन आहे आणि त्या वचनामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल इयोबाचा 21वा अध्याय त्याचं 5वं वचन. कोणीतरी वाचा बरं इयोबाचा 21वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. 13वं वचन वाचा बरं जरा. 5वं वचन आधी वाचा मग 13वं वचन वाचा. इयोब 21:5 आणि मग 13 वाचा.
मजकडे योबाचा चित्त देऊन 21वा अध्याय. मजकडे चित्त देऊन विस्मित व्हा, आपल्या तोंडाला हात लावा. ते आपले दिवस सुखासावनात घालवितात व सहज क्षणात अधोलोकी जातात. हा, आणि तुम्हाला माहिती आहे का, ते आपलं जीवन जे आहे ते सुखामध्ये घालवतात आणि त्यांना म्हणजे दुःख प्रकार काय माहिती नसतो. पण असं म्हटलेलं आहे ते एका क्षणात इन अ मोमेंट, इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे, इन अ मोमेंट दे गो डाऊन टू शिओल, इन अ मोमेंट दे गो डाऊन टू द ग्रेव्ह. म्हणजे एका क्षणात ते कबरेमध्ये जातात, एका क्षणात ते अधोलोकामध्ये जातात, एका क्षणात ते लोक ऐशारामी जीवन जगत असतात आणि मनाला वाटेल ते करतात, पण दुसऱ्या क्षणाला ते अधोलोकामध्ये जातात. जेव्हा देवाचा हात काम करतो तेव्हा त्यांचा नाश होऊन जातो. प्रियानो, लोकांना आपलं भविष्य कळत नाही, पुढं काय होणार आहे ते माहिती नसतं, म्हणून ते काय करतात माहितीये का, त्या पापाची स्वतःला सवय लावून घेतात आणि पापाची चटक लागते. पण लक्षात ठेवा, जगाची पाप क्षणभंगूर असतात, त्याची नंतर फार मोठी किंमत भरावी लागते. आणि मोशेला माहिती होतं, देवाने मला पवित्र जीवन जगण्यासाठी निवडलेलं आहे, त्याच्या आईने ते शिकवलं असलं, मला नीतिमत्वाचं जीवन जगण्यासाठी बोलावलेलं आहे, मी त्या लोकांसारखा नाही. आणि त्याने पापाचं क्षणिक सुख नाकारून टाकलं आणि त्याने काय निवडलं, देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणं हे त्याने निवडलं. त्यांनी योग्य निवड केली आणि तुम्हाला माहिती आहे का, त्याच्या योग्य निवडीमुळे देवाने त्याला लिफ्ट दिली आणि देवाने त्याला उंच केलं प्रियांनो. कारण त्याने जगाच्या अभिलाषेविरुद्ध निवड केली होती. पहिली गोष्ट, त्याने जगाच्या आकर्षणाविरुद्ध निवड केली. दुसरी गोष्ट, त्याने जगाच्या अभिलाषेविरुद्ध निवड केली. दाविदाचं जीवन पहा, तो राजवाड्याच्या युद्ध चाललेलं होतं बरोबर, राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता आणि एका क्षणासाठी त्याचा पाय घसरला, बत्शेबे बरोबर त्याने व्यभिचार केला. पण नंतर दावीद रडत असं म्हणत आहे की माझं पाप, हे परमेश्वरा, माझं पाप नित्य तुझ्या पुढे आहे. आणि स्तोत्र 32, स्तोत्र 51 आम्ही त्याची पश्चातापाची स्तोत्र बघतो. तो म्हणतो की प्रभू, मी तुझ्या विरुद्ध पाप केले, मी तुझ्या विरुद्ध, फक्त तुझ्या विरुद्ध पाप केले. आणि कुठलंही पाप हे थेट देवाविरुद्ध केलेलं पाप असतं प्रियानो, ही आम्ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि देवाने आम्हाला पवित्र जीवन जगण्यासाठी निवडलेलं आहे प्रियानो, ही गोष्ट आम्ही समजून घेतली पाहिजे आणि फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून तिमोथेच्या पत्रामध्ये तिमोथेला पौलाने सांगितलं की तू तरुणपणाच्या वासनांपासून पळ. आणि पहिले थेसलोनिका 4 अध्याय 3 आणि 4 वचन, त्या ठिकाणी आम्हाला सांगितलेलं आहे, देवाची इच्छा ही आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं, म्हणजे तुम्ही जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावं. प्रियांनो, ही देवाची इच्छा आहे, तुमचं पवित्रीकरण झालं पाहिजे. आणि मग 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावं. किती महत्वाचं आहे प्रियानो, हे तुमचं आणि माझं कॉलिंग आहे. आम्हाला आपल्या देहावर ताबा ठेवायचा आहे आणि आम्हाला परराष्ट्रीयांप्रमाणे काम वासनेने जीवन जगायचं नाहीये, तर पवित्रतेने आणि अब्रूने जीवन जगायचंय. आणि येथे आम्ही पाहतो मोशे, तसंच तुम्ही पाहाल योसेफाला जेव्हा पोटिफराच्या बायकोने मोहात पाडायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने काय उद्गार काढले, तो असं म्हणाला की मी हे पाप करून मी देवाविरुद्ध मी देवा हॅलो.
ब्रदर तुमचा आवाज येत नाही. हॅलो. हॅलो ब्रदर. आवाज आवाज येत नाहीये. हॅलो. हॅलो. पौल असं म्हणतो, पौल असं सांगत आहे की तुम्ही स्वतःला अलिप्त करा, अलिप्त ठेवा. देवाची इच्छा आहे की तुमचं पवित्रीकरण व्हावं आणि तुम्ही जार कर्मापासून दूर राहावं आणि देवाला न ओळखणाऱ्या परराष्ट्रीयांसारखं काम वासनेने जीवन जगू नये, पवित्रतेने आणि अब्रूने आपल्या देहावर ताबा ठेवायला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आम्ही पाहतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, योसेफाच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही हे पाहतो. योसेफाला जेव्हा पोटिफराच्या बायकोने मोहात पाडायचा प्रयत्न केला तेव्हा तो काय म्हणाला? तो म्हणाला की मी ही दुष्टाई करून देवाच्या विरोधामध्ये पाप कसं करू. तो देवाविषयी किती कॉन्शियस होता, देवाविषयीची जाणीव त्याला होती. प्रियानो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. देवाविषयीची जाणीव असणं, देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवणं, देवाच्या समक्षतेची जाणीव ठेवणं हे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये असता, एकांतामध्ये असता, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये मोह येतात, वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभनं येतात, आकर्षणं येतात. तेव्हा ते क्षणिक सुख देवाच्या उपस्थितीची जाणीव ठेवून तुम्ही नाकारता का? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा दुःख वाटेल तुम्हाला, ते पापाचं क्षणिक सुख नाकारण्यामध्ये तुम्हाला दुःख वाटेल, परंतु ते देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगण्यासारखं आहे. प्रियानो, ही फार महत्वाची गोष्ट आहे ज्याविषयी आम्ही सतर्क असायला पाहिजे. तर आम्ही दुसरी गोष्ट पाहिली, मोशेने जगाच्या अभिलाषा नाकारून टाकल्या. पहिलं त्याने जगाचं आकर्षण नाकारलं, दुसरी गोष्ट त्याने जगाच्या अभिलाषा नाकारल्या. तिसरी गोष्टीकडे आपण येणार आहोत पटकन. दोन गोष्टी आपल्याला अजून पाहायच्यात. आणि तिसरी गोष्ट आहे, मोशेने काय नाकारलं पहा. 26 वचन कोणीतरी वाचा बरं पटकन. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 26 वचन. ज्याला सापडेल त्याने कृपा करून वाचा बरं पटकन. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 26 वचन. ओके, मी वाचतो. ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. ख्रिस्ताप्रित्यर्थ विटंबना सोसणे ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो मोशेने तिसरी निवड केली. आणि तिसरी निवड काय होती? त्याने निवड केली जगाच्या अमिरी विरुद्ध. जग तुम्हाला आबाद करू पाहतं, जग तुम्हाला श्रीमंत करायला पाहतं आणि जगाकडे तुम्हाला देण्यासाठी भरपूर काही आहे आणि ते देऊ शकतं तुम्हाला. आणि सैतानाने सुद्धा प्रभूला एका उंच डोंगरावर नेलं आणि त्याने सांगितलं, सगळे राष्ट्र दाखवली. ते म्हणाले राष्ट्रांचं वैभव दाखवले, सगळं माझं आहे. प्रभूने नाकारलं नाही. तो म्हणतो की तुम्हाला नमन कर, मी तुला ही देईन. आणि जग खूप काही ऑफर करू शकतं. आणि मोशेकडे सुद्धा भरपूर गोष्टी होत्या, परंतु आम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळते बरं? आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं मिस्रातील धनसंपत्तीपेक्षा अधिक संपत्ती त्याने पाहिली. आता मिस्रातील धनसंपत्ती तुम्हाला माहितीये काय होती? इतिहासकारांचं असं म्हणणं आहे, 3 मोठे मोठे ट्रक भरून सोनं नाणं मावेल. म्हणजे असं समजा एका ट्रक मध्ये 10 टन सोनं नाणं मावतं, तर मोशेच्या वाट्याला 30 टन सोनं होतं. अख्खं मिसर
मिस्रातली जी जमीन आहे त्याचा 1/3 भाग हा मोशेला मिळू शकत होता आणि मोशेला राज्य मिळू शकत होती आणि मोशेला जमिनी मिळू शकत होत्या आणि मोशेला आणखी खूप काही मिळू शकत होतं. प्रियान, तुम्ही कल्पना नाही करू शकत मोशेने काय नाकारलं. तुम्हाला काहीच माहिती नाही. आज जगातले जे धनवान आहेत ना, त्यांच्यापेक्षा हजारो पटीने अधिक संपत्ती मोशेला मिळू शकत होती, पण मोशेने ती सगळी धुडकावून लावली. प्रियान, कशासाठी? मला त्याच्यापेक्षा मोठं धन माहितीये आणि ते धन मला मिळवायचे. आणि कोणतं धन? ख्रिस्तासाठी विटंबना सहन करणं, हे त्याच्यासाठी धनसंपत्ती होती आणि फार महत्वाचं आहे. प्रियांनो, आम्हाला जो अभिषेक झालेला आहे ना प्रियांनो, तो फार महत्वाचा आहे. मोशेने आपला अभिषेक ओळखला आणि जेव्हा तुम्ही आपला अभिषेक ओळखता तेव्हा ती फार मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही नाकारता तेव्हा तुम्ही देवाच्या अभिषिक्ताला नाकारता आणि तुम्ही देवाचं वचन नाकारता आणि देवाचं तुम्ही धन नाकारता. देवाने आम्हाला अभिषिक्त केलेला आहे, याचा अर्थ देवाने आम्हाला त्याच्या वचनासाठी पात्र केलेलं आहे आणि आम्हाला ख्रिस्त हे वचन दिलेलं आहे. आणि या वचनाच्या कॉन्सेप्ट विषयी मी नाशिकच्या मंडळीमध्ये शिक्षण दिलेलं आहे की कशा रीतीने दत्तक घेतलं जायचं आणि कशा रीतीने त्या दत्तक व्यक्तीला श्रीमंत लोक किंवा मोठमोठे जमीनदार लोक आणि मोठमोठे राजे लोक हे आपल्या वचनामध्ये हिस्सा द्यायचे. देवाने आम्हाला अभिषेक केलेला आहे, त्याच्या पुत्राच्या नावाचं सील आमच्यावर मारलेलं आहे आणि ते सील आम्ही ओळखणं, ते एक्नॉलेज करणं हे फार महत्वाचं आहे प्रियांनो. आणि मोशेने ते एक्नॉलेज केलं. मी ख्रिस्ताचा आहे, मी अभिषिक्ताचा आहे, त्या प्रभूचं सील माझ्यावर आहे म्हणून मी त्याच्यासाठी दुःख सहन करणार. आणि त्याने काय केलं? त्याने मिस्राची धनसंपत्ती तुच्छ मानली. प्रियांनो, मोशेची धनसंपत्ती मिस्रामधली जर तुम्ही पाहिली असती किंवा ऐकली जरी, आमच्या बुद्धीचा भोगाभोगा होऊन जाईल आणि खरोखर आम्हाला ते समजू शकणार नाही. अतिशय श्रीमंत असा तो होता, पण तुम्हाला माहिती आहे त्याने ते सगळं धुडकावून लावलं. त्याला ते नको होत. तो म्हणाला, मला प्रभूच्या लोकांबरोबर दुःख सोसायचे, प्रभूचं दुःख मला पाहिजे. आणि तो त्याच्यामध्ये घुटमळला नाही त्या मिस्राच्या संपत्तीमध्ये. मी एक गोष्ट नोटीस केली आहे प्रियांनो मोशेच्या जीवनाविषयी. बघा, देवाचे अनेक लोक होऊन गेले आणि देवाने त्यांना भरपूर श्रीमंती वगैरे दिली, पण मोशे हा एक असा व्यक्ती होता, मला त्याच्या तुलनेत दुसरा कोणी पाहायला नाही मिळाला, की मोशेकडे काहीच नव्हतं. बघा, अब्राहमाला देवाने कनानात आणलं, पण अब्राहमाकडे सोनं नाणं गुरं ढोरं भरपूर होती. इसाकाकडे पण संपत्ती होती, याकोबाकडे पण संपत्ती होती आणि त्याने ते राहुट्याचं घर, त्याने राहुट्याचं ते गाव त्याने वसवलं. आणि प्रियांनो, त्याच्याकडे खूप मेंढरं होती, लक्षात ठेवा, याकोबाकडं. आणि दाविदाकडे संपत्ती होती. शल्मोनाला तर देवाने प्रचंड संपत्ती दिली. परंतु तुम्हाला माहिती आहे का, नंतर योसेफाकडे सुद्धा भरपूर संपत्ती आली आणि देवाची इतर पण संत लोक त्यांच्याकडे संपत्ती आली. पण मोशेच्या बाबतीमध्ये तुम्ही एक गोष्ट नोट करा, जी माझ्या लक्षात प्रभूने आणून दिली, ती ही की मोशे हा असा एक मनुष्य होता की मिस्र सोडल्यानंतर फारोची सगळी धनसंपत्ती त्याने लाथाडून टाकली. ते सोडल्यानंतर तो अंगाच्या वस्त्रांनिशी पळाला होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, मिद्यानामध्ये तो पळाला होता. आपल्या सासऱ्याची मेंढरं तो चारत होता. पण तो झगा आणि त्याची ती काठी आणि त्याच्या वाहना, याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, लिटरली काही नव्हतं. काही प्रॉपर्टी सुद्धा नव्हती, लक्षात ठेवा. आणि बऱ्याचदा मोशे डोंगरावर देवाशी बोलायला जायचा, कदाचित डोंगरावरच झोपत असेल
आणि खाली एखादा तंबू बांधत असेल, आणि तुम्हाला माहिती आहे का त्याच्याकडे काहीच नव्हतं लिटरली, आणि याच्यासोबत त्याच्या वाट्याला आली इस्रायल लोकांची 40 वर्षाची कुरकुरींची डोकेदुखी. ते सतत ते लोक कुरकुर करायचे. आणि तुम्हाला माहितीये त्याने एकदा मिसर सोडलं, मिस्राच्या धनसंपत्तीकडे त्याने पाठ फिरवली, आणि त्यानंतर तो पुन्हा कधी त्याच्या मागे लागलाच नाही. लक्षात ठेवा, आपण किती जगाच्या मागे लागतो. याचा अर्थ असा नाहीये की देवाला त्याच्या सगळ्या लेकरांना गरीब करायचे, दरिद्री करायचे, पण त्याचा अर्थ असा आहे की पहिली निवड तुम्ही नीतिमत्वाची करायची, ख्रिस्ताबरोबर विटंबना सोसण्याची करायची, ख्रिस्ताबरोबरच सुभक्तीचं जीवन जगण्याची करायची. ती एकदा निवड तुम्ही केली की मग देव तुम्हाला श्रीमंतीमध्ये ठेव नाहीतर गरिबीमध्ये ठेव. ते देवाकडून आलेला निवड आहे, ते समजून आम्हाला चालण्याची गरज आहे. प्यानो फार महत्वाची गोष्ट आम्ही शिकतो. पहिली गोष्ट त्याने जगाचं आकर्षण नाकारलं, दुसरी गोष्ट त्याने जगाची अभिलाषा नाकारली, तिसरी गोष्ट त्याने जगाची अमिरी नाकारली प्रियानो. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याला जास्त मोठा रिवॉर्ड मिळणार होता. तो आपल्यासाठी स्वर्गामध्ये धनसंपत्ती साठवत होता, आणि ही गौरवी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आता चौथी आणि शेवटची गोष्ट आपण पाहणार आहोत, वाचायला मी सांगणार नाही, आणि ती आम्हाला 11व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये पाहायला मिळते. ती आहे, त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. किती गौरवी गोष्ट आहे. त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला. दुसऱ्यांदा उल्लेख केलेला आहे विश्वासाचा, आणि असं त्याचं कारण सांगितलेलं आहे की तो अदृश्य देवाला पाहत असल्यासारखं जीवन जगत होता. अदृश्य देवाला पाहून तो पावलं टाकत होता. देश हे जग जे, जेव्हा तुम्ही त्याची निवड करत नाही, त्याच्या आकर्षण धुडकावून लावता, त्याच्या अभिलाषा धुडकावून लावता, त्याची अमिरी धुडकावून लावता, त्याची ऑफर धुडकावून लावता, तेव्हा मग हे जग तुमच्यावर आक्रमण करायला बघतं. पण त्या आक्रमणाची मोशेने पर्वा केली नाही. लक्षात घ्या. चौथी गोष्ट, पहिली गोष्ट जगाचं आकर्षण, दुसरी गोष्ट जगाच्या अभिलाषा, तिसरी गोष्ट जगाची अमिरी, आणि चौथी गोष्ट जगाचं आक्रमण. बघा, मोशेवर प्रेशर होता, दबाव होता, आणि जग जे आहे ना ते आपल्याला प्रेशर टाकतं. प्रेशर कुठला होता? बघा, मोशे जो आहे तो फारोच्या राजवाड्यामध्ये वाढलेला होता, आणि फारोच्या उपकाराखाली होता. लक्षात ठेवा, कारण फारोच्या कन्येने त्याला नाईल नदीमधून आणलेलं होतं, त्याला दत्तक घेतलेलं होतं, आणि त्याला पुत्र म्हणून घेतलेलं होतं. दत्तक पुत्र होता, तो वारिस होता फारोच्या कन्येचा, म्हणजे पुढे जाऊन तो मिस्राचा राजा बनू शकणार होता. आणि एका प्रकारे तो त्यांच्या उपकारांच्या ओझ्याखाली होता, आणि त्याच्यावर तो दबाव होता. आणि हा दबाव जो आहे तो कोणावरही असू शकतो. तुम्ही आणि मी मोशेच्या ठिकाणी असतो तर तुम्हाला आणि मला प्रश्न पडला असता की हा दबाव कसा झुडकावून लावायचा. एखादी व्यक्ती आपल्यावर उपकार करते तेव्हा त्याचा प्रेशर असतो, त्याचा दबाव असतो, त्याचं दडपण असतं. तसं ते दडपण मोशेवर होतं. परंतु हे दडपण, हा दबाव, हा एका टप्प्यावर आक्रमणासारखा बनला, कारण मोशेने जगाचं आकर्षण, जगाच्या अभिलाषा, जगाची अमिरी धुडकावून लावली. त्याने आपला मार्ग स्पष्ट केला. त्याने गुलामांची बाजू घेतली. तो गुलामाच्या बाजूने उभा राहिला, कारण ते गुलाम मामूली गुलाम नव्हते, ते देवाचे लोक होते. ख्रिस्तासाठी विटंबना सोसायची त्याने तयारी ठेवली, आणि त्याने मिस्राच्या एका माणसावर आक्रमण केलं, आणि त्याच्यामुळे जगाचा क्रोध आणि फारोचा क्रोध जणू काही मोशेवर बरसला. आणि तुम्हाला माहिती आहे का,
त्या सिस्टमला धुडकावून लावणं ही मामूली गोष्ट नव्हती. कारण फारोकडं सैन्य होतं, लक्षात ठेवा, आणि हजारोच्या लाखोच्या सैन्य होतं आणि ते क्रूर लोक होते. त्यांनी त्याची काय वाट लावली असती आम्ही त्याची कल्पना करू शकत नाही. कारण त्याने राजसत्तेविरुद्ध, जगातल्या सर्वात मोठ्या राजसत्तेविरुद्ध त्याने बंड केलेलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मोर्चे एका मोठ्या पेचामध्ये पडलेला होता, पण त्याने ते आक्रमण परतवून लावलं. त्याने तमा बाळगली नाही, त्याने पर्वा केली नाही, त्याने भीती बाळगली नाही. जगाच्या वासना, देहाच्या वासना, डोळ्याच्या वासना, संसाराची फुशारकी आमच्यावर आक्रमण करतात. परंतु मोशे सारखं तुम्हाला हृदय पाहिजे ते धुडकावून लावण्याचं. जगामध्ये दंगा आहे, नाच गाणं आहे, म्युझिक आहे, मूवीज आहेत, मीडिया आहेत, आणि सगळं जग फ्री मध्ये देतं आणि लोक त्या मीडियाला चिकटून बसतात आणि लोकांना सतत आणि सतत ते पाहिजे असतं आणि त्याचा दबाव असतो त्या सिस्टमचा. परंतु हा कचरा जो आहे तो तुम्हाला धुडकावून लावायचा आहे प्रियांनो, आणि फक्त ख्रिस्तावरच्या विश्वासाने तो तुम्हाला धुडकावून लावता येऊ शकतो. आता गंमत बघा, दबाव फक्त बाहेरचे लोक किंवा जगातले लोक आणत नाहीत. दबाव आणणारे कधी कधी आई वडील असतात, लक्षात ठेवा. दबाव आणणारे कधी कधी आपले आप्तजन असतात. कधी कधी घसरलेले विश्वासणारे दबाव आणतात. कधी कधी कामातले लोक, कलिग्स, ते दबाव आणतात. कधी मित्रमंडळी आणते. कधी ज्यांना तुम्ही आपले हिरो समजतात ते लोक पण दबाव आणू शकतात, तडजोड करण्याचा दबाव. आणि प्रियांनो, असे दबाव आमच्या जीवनामध्ये येत राहतात, विश्वासाच्या जीवनामध्ये येऊ शकतात. ते सगळे आक्रमण धुडकावून तुम्हाला निवड करायची, ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसण्याची आणि अदृश्य देवाला पाहून चालण्याची तुम्हाला निवड करायची आहे. अदृश्य देवाला पाहून चालण्याची निवड करायची आहे. तुम्ही त्याला पाहता वचनातून, तुम्ही त्याला पाहता पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्याच्या संगतीमध्ये राहून. प्रियांनो, किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला निवड करायची आहे त्याच्या आज्ञा पालनाची, तुम्हाला त्याला फॉलो करण्याची. तुम्हाला निवड करायची त्याच्या तत्वांना अनुसरण्याची. तुम्हाला निवड करायची आहे त्याच्या मार्गाने चालण्याची. तुम्हाला निवड करायची त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची. 4 निवडी. नंबर 1, जगाचं आकर्षण त्याने धुडकावून लावलं. आणि आम्ही पाहतो मोशेने काय निवडलं बरं? मोशेने निवडलं, मी फारोच्या कन्येचा पुत्र म्हणून घेणार नाही. दुसरी गोष्ट, त्याने जगाचं अभिलाषा नाकारल्या आणि त्याने देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणं पसंत केलं. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो, तो राजाच्या क्रोधाला भिला नाही, तो भ्याला नाही. सॉरी, तिसरी गोष्ट, त्याने अमिरी नाकारली आणि त्याने ख्रिस्ता प्रित्यर्थ विटंबना सोसणं हे त्याने पसंत केलं. आणि चौथी गोष्ट, त्याने जगाचं आक्रमण नाकारलं आणि न दिसणाऱ्या देवाला भिवून चालण्याचं ठरवलं. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये मी असं म्हणेन, त्याने जगाचा मान मरातब नाकारला, मोह नाकारला, माया नाकारली आणि जगाची मुजोरी नाकारली. तिसऱ्या शब्दात मी असं म्हणेन, त्याने जगाची प्रतिष्ठा नाकारली, प्रलोभन नाकारलं, पैसा नाकारला आणि जगाचा प्रेशर त्याने नाकारला. प्रियांनो, तुम्ही काय करणार? मोशेने या 4 निवडी केल्या आणि त्या 4 निवडी किती महत्वाच्या होत्या आणि किती मोठं स्थान देवाने त्याला दिलं. देवा तुम्हाला आणि मला अशाच प्रकारच्या निवडी करायला कृपापूर्व मदत आणि सहाय्य करो. देवा हे वचन तुम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.